दुनिया व्योमा फुलता स्नेह दृढ होती फुलता स्नेह दृढ होती नाती चिरे बंदी नाती चिरे बंदी. तुम्ही कोण कुठून आलात? मी एका गरीबा घरची सुशील आणि स्वाभिमानी मुलगी आहे. पण त्या स्वाभिमानी सुशील मुलीचं नाव गाव आता पत्ता तरी काय? सांगून काय उपयोग? तुमची अशी पाठ फिरली की तुम्ही लगेच विसराल की तुम्हाला एका गरीबा घरची सुशील आणि स्वाभिमानी मुलगी भेटली होती म्हणून. असं तुम्हाला नाही जमणार प्रेम. मोकल माझं उगाच डोकं फिरवू नका. कशी त्या मुलीने डोकं फिरवलं म्हणून इकडे आलो तर इकडे तुम्ही का चालते वा इकडून साहेब मूर्ख. हो साहेब साहेब साडे घ्यायचे राहिलेत साहेब. हो. इतर वेळेला काय हात होता? ही मुलगी कोण आहे? बघा मी पोलिसांना बोलतो. ते महत्वाचं नाहीये. धानोरकर बघा. धानोरकरांना मी चांगलीच ओळखते म्हणून तुला विचारते ही मुलगी कोण आहे? ते माझ्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. असं कसं महत्वाचं नाहीये? हो माझ्या दृष्टीने फक्त त्या माणसाला लाज नाही वाटत. आमच्या बाबाजीचं ना असंच राहते बाबा. कधी सुधारून आमचा पोटगा माहित नाही. मी येतो म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे ना की भाईंना फोन नका करू नाही का. म्हणजे तू अप्पूला सांभाळ. मी त्यांना बघतो. हा तू भेटणार होतास ना अप्पूला तिला? तू सांभाळ ना. पण मी आपल्या बाबाजीला सांभाळतो ना. नाही ते भाईला सांगतील काहीतरी. हा येतो मी. बाय बाय. ठीक आहे. अब मी काय बोलतोय नाही म्हणजे गरमी फार वाढली. मे महिन्याची हीट ना. अब रजत आला नाही अजून. म्हणजे तुम्हाला जे बोलायचं असेल जागेवर बसून बोला. एक्झॅक्टली पण काय आहे आता जा काही बोलायचं तर संवाद साधायचा तर जवळीक साध. अरे ये रजत ये. बाबाजी म्हणजे पप्पा पप्पा कॉंग्रॅच्युलेशन. काय झालं? कॉंग्रॅच्युलेशन. कशाला? अरे आपण फुलटो सक्सेसफुल. हा प्लॅन कधीच पोचकत नाही म्हणालो होतो ना. क्या बात आहे. आपला प्लॅन सक्सेसफुल. आपला मेसेज पाहिला आणि ती अपर्णा सटकली. टोटल अपसेट आहे म्हणते. अरे क्या बात आहे. थँक्यू. त्या दत्त्याला असा पिडलाय ना मी. थँक्स टू मी. अरे थँक्यू. माझे सोडा. याचे अलग पैसे मागते. शाबास. हा शाबास शाबास. ओ नुसतं शाबाश शाबाश म्हणून काम चालत नाही. 5,000 रुपये काढा चला. हा म्हणलं होतं ना पैसे मागते म्हणून. आता द्या 5,000. अरे पण मी काय म्हणतो अण्णासाहेब केसकरांच्या मुलीला पैशांची काय गरज? ए बिडू अपन के हक्का होता है ना तो ये मोनिका 5 रुपया भी नहीं छोड़ती समझा ना. चल निकाल 5,000 निकाल चल. पैशाचं सोडो हो. तुम्हाला आणखी एक काम करावं लागणार आहे. त्याचे किती मिळणार? काय मिळणार? तुला 8 दिवस बाहेर राहावं लागेल. नक्की सांगायचं 8 की 10? सांग ना 8 की 10. अरे मूर्खा एखाद्या सुंदर मुलीला परफेक्ट इन्फॉर्मेशन द्यावी. सुंदर मुलीला. हा वाह बाजी वाह. ए सुंदर मुली 10 दिवस. मग काढा 10,000. हा अगं हिनं तू लूटमारच लावली का? अरे वा. 10 दिवस बाहेर राहण्याचे 10,000 रुपये. बाहेर राहण्याचे 10,000 येण्या जाण्याचे म्हणजे कन्व्हेन्स वेगळा. अरे वा वा. बरं जाऊ द्या ना बाबाजी. 10-15 जण आपल्याला काय फरक पडते. देऊन द्या. म्हणे का 8-10 दिवस जाणार कुठं पण. ए ते माझं मी बघेन. माझं मूड झालं ना तर मी कुर्डूवाडीलाही जाईन. कुडू का माहित कायच्या कुरुड्या काढते. ए तुझ्या बाबाजीला समजावून सांग.
उगाच मला टाइमपास करू नको. पैसे काढ म्हणा लवकर. ऑमलेट कुठला? बाजी तिच्या तर नका पिकव. जा पैसे घेऊन या. अबे पण मी का म्हणतो, तिची उंची किती न बोलते किती. ए टाइमपास नाही करायचा. लवकर पैसे काढ, नाही त्याचे काम केलं ना त्याच्यावर पाणी फिरवायला वेळ लागणार नाही मला. समजलं? नाही तुम्ही बसा. पैसे मी आणतो. पाणी पैसे मला माहिती आहे तुमच्या उशी खालीच राहते. 5-50 जाई ना लवकर. आता आणतो. हा मी आणतो. पैसे आणतो. बाजी असेच बसा. हो आलोच मी. लवकर ये. हो आणतो पैसे आणतो रजत. मी काय म्हंटल, म्हणजे मगापासून मला बोलावं असं वाटत होतं. तुम्ही दिसायला फार सुंदर आहात. म्हणजे तुमच्यामुळे या कपड्यांना शोभा आली आहे. ए म्हाताऱ्या, हे असे सगळे वाक्य ना त्या तरुणांच्या तोंडून चांगले वाटतात. दात किती आहे तुला तोंडात? दाखव. पूर्ण आहेत. छोटे मिया तर छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह. कठीण आहे एखाद्या सुंदर गोष्टीची तारीफ करणे. आज तरी साहेबांनी सह्या दिल्या तर बरं होतं. तसं ताराजी बोलल्यात उद्या या. आलो आपण. बरं झालं. पण आता बघूया. नमस्कार 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 नमस्कार. आपली तारीफ. स्वतःची तारीफ मी काय करणार. तर मी करू का तुमची तारीफ? तुमची मर्जी. तोंड सांभाळून बोल ना भाऊ. तोंड सांभाळून बोलू. ठीक आहे. हे बघा, तोंड सांभाळल्यानंतर कसा द्या द्या असा आवाज येतोय. ए बकरीच्या. भाई सकाळच्या घरात 101 नमुने होते. एकाचा अजून शिरकाव झाला. अरे भाऊ आम्हाला काम करू दे ना. कामात काय मंदी येते. मी पण इथे कामाला चालू हो आणि आम्ही का हजामत करायला आलो रे? नो 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 नो. तुम्ही इथे लपत छपत आलात. अहो कोणी कामाला आलं तर कसं यायला पाहिजे? शिना ताण के असं लपत छपत नाही. काय ए तानकेच्या देवकाच्या का ना खाली ताणून बाजी. राहू दे. अरे हा त्या देवदत्ताचा साईट मॅनेजर आहे. असं? हा मग मी वगैरे नाही गेले काळबानाचं. याची भेट झाली म्हणजे तुझी. अरे मग काय तर. ओ माझ्याशी बोलताना असे कान खाऊन काय बोलता? ए याले समजा ना बाजी नाही देऊ काय खर्चा पाणी कोपऱ्यात नेऊन. मग तो त्रस्त संबंध आहे. त्याचा आपला काही संबंध नाही. आपलं टार्गेट काय याच्यावर लक्ष ठेवायचं. हा आलं का? आपलं टार्गेट म्हणजे तो एसएमएस गेला का नाही त्याचा परिणाम काय झाला हे पाच. याचा काय संबंध? याचा काय संबंध? माझा काय संबंध? अहो मी साइड मॅनेजर आहे देवदत्त साहेबांचा. ह्याचा काय संबंध म्हणताय? साईट मॅनेजरच्या आता होतं साईटले का पाठवतले वेबसाईटले एकदम. कुठे म्हणजे? कुठे म्हणजे डायरेक्ट वरती. डायरेक्ट नेटवर्क. वरच्या साईडवर. हो ज्याने जन्माला घातलाय तोच पाठवणार. तुम्ही काय पाठवणार? अहो तुम्ही देवदत्ताची शेजारी म्हणून ठीक आहे. नाहीतर नाही तर का करशील बे तू? हा नाहीतर का करशील तू? नाहीतर तुम्हाला पाताळात गाडीन. हे तुझ्या हे बघा तुम्ही देवदत्ताचे शेजारी पण तसे वागा हो. अहो तुम्ही लपून छपून काय येता कुटील कारस्थान करायला? तुम्ही कुटील कारस्थानी शेजारी दिसता हो. याला चुप कर बाबाजी. तू जाऊ दे. मार राग आहे त्याच्यावर नाही तरी माहित आहे का? मी त्या देवदत्ताच्या साईटवर जातो ना तर हाच येते बोक्यासारखा पायात मधात मार राग आहे. मी याले करतो खर्च आज. मग ते सांगून राहिलो. हा शिपोड काय आपला टार्गेट नाही. आपलं टार्गेट काय आहे? काय? देवले घराच्या बाहेर घालवायचं. अप्पूला तुझी राणी करून आपण आपल्या घरी आणायचं. बरोबर. याच्याकडे लक्ष देऊ नको. आता ऐक. हे मंदात मांजर आलं म्हणजे अपशकून झाला. हो आता आपण निघू. आपलं काम काय आता होणार नाही. चला चल. वापस या लागन. हा वापस या लागन. वापस येऊ ना. हा वापस येऊ. पण आता चल
चला. फक्त एकच माणसानं लक्षात ठेवायचं, लक्ष ठेवायचं आपलं लक्ष काय याच्याकडे. हो. म्हणजे अर्जुनासारखं पक्षाकडे नाही, पक्षाच्या डोळ्यावर. चल होय. ए बोक्या, वाय बाजूले. काय विचित्र माणसं आहेत, काही मूर्खासारखा बडबडतात. मी त्यांच्याबरोबर मूर्खासारखा वागत राहिलो. अरे बापरे, साया घ्यायला हव्यात. बापरे, मला साया घ्यायला हव्यात. साहेबांकडे जाऊन साया घ्यायला हव्यात. अरे बापरे, तर साहेब केव्हा येतील? अरे बापरे. हॅलो, लॉन्ड्री. कोण, कुमार का? कुमार, कपडे पाठवले नाही आहेत अजून इस्त्रीचे. हा बरोबर. हा, भाईंचे 6 सफारी सूट आहेत आणि वुलन कोट आहेत. बरोबर, ठीक आहे. कधी? संध्याकाळी? हा ठीक आहे, लवकर पाठव. ओके. हॅलो. हा भूपत भाई, तारा बोलते. अरे रद्दी न्यायला मुलगा नाही पाठवला तुम्ही, कालच म्हणाला होता पाठवतो. कधी? दुपारी? ठीक आहे, पण नक्की पाठवा. हा, ओके ओके, ठीक आहे. हॅलो. हॅलो, काही हवंय का तुला? नाही नाही, मला काही नकोय. मीच तुला विचारायला आले, चहा घेणार आहेस का? मी टाकते. अगं बस ना मग, मी ठेवते चहा. का? मी केला तर घेणार नाहीयेस का? काहीतरीच. मग थांब, मी आणते. कारण काय माहितीये का, आता मला ओट्याशी उभं राहायची सवय करायला पाहिजे ना. का ग? आता आदित्य येणार ना. म्हणजे प्रत्येक मुलाच्या दृष्टीने आई प्रेमळ केव्हा असते, जेव्हा ती ओट्याशी उभी राहून स्वतःच्या आवडीचे छान छान पदार्थ करून खायला घालते तेव्हा. त्यामुळे मला जरा प्रॅक्टिस करायला पाहिजे. अरे वा, मग लिस्ट केलीये का? काय काय बनवणार आहेस त्याच्यासाठी ते? नाही, लिस्ट केली नसेल अजून तर आत्ताच करून ठेव. आणि हवं असेल तर रंगीत तालीमही करून टाक. रंगीत तालीम वगैरे आपण नंतर बघूया. आता मी चहा करते. हम जरा आले. दीदी माझ्यासाठी चहा करतेय म्हणजे तिने स्वतःहून चहाचा प्रोग्राम केलाय, याचा अर्थ तिला नक्कीच माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नाहीतर तिने आणि चहाचा प्रोग्राम आखणं अशक्य आहे. तिला स्वतःच्याच हातचा चहा अजिबातच आवडत नाही. माहित नाही. अरे वा, थँक्यू. वेलकम. मस्त झालाय. बोला, काय बोलायचंय? हे काय सुरुवात आहे? का? मला वाटलं तुला सुरुवात करायला जड जात असेल, म्हणून म्हटलं आपणच सुरुवात करा. हे बघ तारा, मला काहीही बोलायचं नाहीये. नक्की? हो, नक्की. बघ, नाही म्हणजे आता देवदत्तही नाहीये घरात, काही बोलायचं असेल तर बोलून टाक. हू केअर्स? भाई पण नाहीये म्हणून म्हणते. हे बघ तारा, मला एवढंच सांगायचंय की अगं आत्ताच म्हणालीस ना काहीच बोलायचं नाहीये. पण आता सांगतेय ना. बर, बोल. हे बघ तारा, माझ्या आयुष्यात आता जी काही परिस्थिती आहे, जे काय आहे, जसं आहे ते मी स्वीकारले. आणि त्यात काही बदल घडावा असं मला अजिबात वाटत नाही. त्या दृष्टीने मी प्रयत्नही करत नाही. पण हे सगळं तू मला का सांगतेस? सांगते ना. भाईंनी एक प्रयोग म्हणून देवदत्ताला इथे राहायला बोलवलं. राहू दे त्याला, 2 महिने राहणार आहे ना काहीतरी इथे, राहू दे. माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. म्हणजे मला कोणी विचारता अशातला भाग नाही, पण मी माझं एक मत नोंदवलं तुझ्याकडे. पण तो इथे 2 महिन्यांनी इथून परत जाईल तेव्हा मी त्याला थांबवेन किंवा सगळं काही सुरळीत होईल अशी अपेक्षा तू ठेवू नकोस.
म्हणजे मी काय बोलतेय हे तुला चांगलंच माहितीये तारा. प्रशांत आणि नीमाला इथे बोलवून तू लेक्चर दिलंस म्हणे की त्या दोघांनी भांडू नये एकमेकांमध्ये, म्हणजे आमच्या समोर तरी. आणि ते आमच्या समोर न भांडल्यामुळे मी आणि देवदत्त जणू काही एकत्रच येणार आहोत. हे तुझे जर का प्रयत्न असतील ना आम्हाला एकत्र आणण्यासाठी, तर ते मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही. कारण आता माझ्या मनात देवदत्त विषयी काहीही नाही. हे अजून कुठल्या स्पष्ट शब्दात मी सांगायची गरज आहे का? मला वाटतंय तुला समजलंय मला काय म्हणायचंय. नाती चिरे बंदी अप्पू, अपर्णा, अपरने, अपरने, हम बने तुम बने एक दूजे के लिए. जेवलो मस्त कडे आज पण. अपरने, हम बने तुम बने एक दूजे के लिए. चल कोण आहे त्याच्या. हम बने तुम बने कमी जेवलो पाहिजे उद्यापासून. हम बने तुम बने एक दूजे के लिए. बाजी रंगा दिसून आला तुमच्यावाला कलर आहे बिलकुल एकदम. मिशा काय गेल्या, केस काय गेले, वा जवानी वापस. तसा नाही करा लागते. जैसा देश वैसा देश. मर 55 की दिल बचपन का. काही समज तू. प्लॅनिंग दिसते तुमचं वाटतं काहीतरी. मोनिकाला भेटायचं आहे का नाही. असं कोनिकाशी ना आपल्या मिछा तर रंगवल्या. तसा नाही ना बे. आपल्याला एखाद्याकडून काम काढायचं असेल तर कसं इम्प्रेसिव्ह भेट झाली पाहिजे. पहिल्याच भेटीत माणूस कसं त्याचं व्यक्तिमत्व कसं उजळून दिसायला पाहिजे. वा म्हणून थोडंसं पेंटिंग टेंटिंग करून घेतलं. क्या बात आहे गाडी. तू खूप खुश दिसतेस. आपण खुशच राहतो बाबा. पुरा सारून टाकला. कसे बाप हाजी तुम्ही. काऊन ना जेवण खाल्लं म्हणते. अरे बाकीचे बाप कसे विचारते पुराले, बापू जेवलास का. अरे काऊन बाकी ठेवलं. सगळं जेवत जा, भरपूर जेवत जा. वाईला तू बारीक झाला. तू वाईलास तो बापा बापा. पांजी कसे कपडे ढिले झाले पाना. अबे तर माय घालशील तर डिले नाही तर का होईल. उद्या देतो वापस उद्या देतो. ते जाऊ दे. का पोराला कोणी जेवण सगळं खाल्लं का म्हणून. नाही नाही तसं नाही. म्हणजे सारलं याचा आनंद झाला. हा सकाळी उरलं नाही. शिळ पाता खाजी आपल्याला येळ येणार नाही. पण एवढा आनंद कसा का. खुश नाही राहील काजी. अपर्णा हा काय झालंय. आम्ही गेलो नव्हतो का बाईकवर. मग माझ्या संग बसली होती बाईकवर. जातानी 1 घंटा आणि येतानी 1.5 घंटा. वारेकडे. 1.5 घंटा म्हणजे येतानी आम्ही रस्त्यात कॉफी प्यायला थांबलो होतो ना. अच्छा म्हणजे अर्धा तास कॉफीत गेला. वाह कसा मस्त गेला अर्धा तास. असं वाटे संपूच नाही अर्धा तास. असं हो कॉफीच पित राहू. 1 दिवस 2 दिवस किती काही दिवस. अरे काय येणारे जाणारे पाहत होते. अशी जयत होती त्याची. असे जय कुकड्यासारखे पाहत होते. अरे वा काय जोडी आहे. वा आहा आहा. लक्ष्मी न नारायण, नारायण लक्ष्मी अशी जोडी अशी जयत होती त्याची. म्हणून खुश. म्हणून खुश. मग त्याला वाटत होतं का एकदम मॅट फॉर इच अदर. मॅट फॉर इच अदर. मॅट म्हणजे बयाड होते बाजी. मॅट नाही मेड फॉर इच अदर. एक दूजे के लिए. आहा हा. एक दूजे के लिए
असं गाणंच म्हणावंसं वाटत होतं. हम बने तुम बने एक दूजे के लिए, अपने हम बने दो हंसों का जोड़ा, बिछड़ दो हंसों का जोड़ा निकल पड़ा रे, कभी बाइक पे बैठा रे न कभी कॉफी पिया रे, कभी बाइक पे बैठा रे कभी कॉफी पिया रे. राहू दे आता. कोण डिस्टर्ब करता जी? मस्त Disturb चालला नाही. चित्रहार. शुद्धीत आणून राहिलो तुले. भले खाली शुद्धीत आणता. शुद्धीत नाही तर का तू मगानी जेवायला बसलास का नाही हा. तर ताटावर नाही तू बाईकवरच बसला होतास. अरे गडी गाणं का म्हणत होता, अधून मसूर हसत का होता, काही समजत नाही. पे गया रे कभी कॉफी पिया रे. आता खाली हसताची. त्याच्यासाठी भानावर ये, भानावर ये. म्हणजे शुद्धीत ये. कोण? तू शुद्धीत आहे पण भानावर नाही आहेस. नाही समजलो. नाही समजलं तर समजशील. काय तू बर्मनशी तुझी ओळख पळख आहे अशी पुढी सोडलीस का नाही अपर्णाचं बळ? तेवढी एक सोडलो करा. खोटं बोललास ना. तेवढं तर बोला लागतं ना बाबाजी. महासंघ बोलली नाही पण तिच्याशी खोटं बोलला. 2 घंटे फिरवलो का नाही खोटं बोलून. म्हणजेच आता मला एक सांग, तू अपर्णाशी खोटं बोललास म्हणजे पुढी सोडलीस. 2 तासासाठी फिरवाले एक पुढी सोडलीस. सौदा गाठ्याचा आहे ना. कसाची?